जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ही सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जळगाव महापालिकेच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे जळगावमध्ये कुणाची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे। या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भाजप शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला बोटावर मोजण्या इतक्या जागा मिळणं ही कठीण होत असल्याचं समोर आलंय। सकाळच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 44 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 26 आणि शिवसेना पुरस्कृत 3 अशा 29 जागा मिळत असल्याचं दिसत आहे आणि जळगावकरांनी राष्ट्रवादीला 2 जागांचा कौल दिलाय। देशामध्ये सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहत असलेल्या काँग्रेसला मात्र जळगावकरांनी एकही जागा दिल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत नाहीये। जळगाव महानगरपालिकेमध्ये निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली आहे। काही वेळातच म्हणजे 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। जळगाव महापालिका निवडणुकीचा आज निकालाचा दिवस आहे। या ठिकाणी मुख्य लढत जी आहे ती भाजप, शिवसेना आणि अपक्ष अशी तिरंगी लढत जळगाव महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे। जळगाव सोबतच सांगली महानगरपालिकेचा सुद्धा आज निकाल लागतोय। या दोन्ही महानगरपालिकांचा ही जी निवडणूक आहे ती भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे। जर सांगलीमध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी 78 पैकी 78 जागांवर भाजपने उमेदवार उभे केलेले आहेत। तर या ठिकाणी जळगावमध्ये 75 जागांसाठी निवडणूक होतीये। त्याच्यामुळे कौल नेमका कुणाला असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक राजकीय उलाढाली या महानगरपालिका ज्या आहेत त्या घोषित होण्याच्या अगोदरपासूनच या ठिकाणी आपण पाहतोय। त्याला तिकडचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। मतमोजणी या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 40 टेबल या ठिकाणी लावण्यात आले। एकूण 200 कर्मचारी मतमोजणीसाठी आहेत आणि सर्व प्रशासनाकडून या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे। प्रत्येक 11:30 पर्यंत या ठिकाणी पहिला निकाल येण्याची शक्यता या ठिकाणी सांगितली गेली आहे। या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी फार मोठी प्रतिष्ठाची ही लढत या ठिकाणी केलेली आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।